चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व पहिले, सर्ग 3. श्री कृष्णाची जननी देवकी तात तसे वसुदेव, कौसल्या ही राम माऊली दशरथ ते भूदेव. धन्य जाहल्या माता त्याही प्रसून ध्रुव प्रल्हादा, ज्ञानेशादी संत जन्मले भजिले तै गोविंदा. पिता आणि माता पुरुष प्रकृती असती दोनही व्यक्ती, कार्यतयांचे एकत्वाने प्रसवेती अभिव्यक्ती. जग हे सारे असा प्रसवतो प्रकृती मातेचा, प्रजापिता तो तया पोसतो ब्रह्मचेतनेचा. माय पित्याचे सार्थक होते होता सुतकुलवंत, जाण जाणता ज्ञान वैभवे जाणी जो भगवंत. पांडे गिजरे दोन घराणी अशीच शुद्धाचरणी, देवभक्तीची आसत यांच्या होती अंतःकरणी. ती कुळगाथा संक्षेपाने घ्यावी ही जाणुनी, कैसा घडला दामोदर हे यावे ते समजुनी. वासुदेव हे सज्जन धार्मिक कुल हे गिजरे त्याते, कर्मठ जरी ते स्वार्थ मोहतो कधी न शिवला त्याते. जाया त्यांची सुशील साध्वी होती धर्माचरणी, शिवभक्तीची आवड तिची या होती अंतःकरणी. दत्तात्रय हा पुत्र तयांचा सुता ही सत्यभामा, शिवप्रसादे भाग्य उजळले असेच त्यांचे धामा. दत्तात्रय हा घेऊन आला जन्मी दैवी खूण, अनासक्ती अनवैराग्याचे त्याचे ठाई गुण. 8व्या वर्षी सोडून सदना काशी क्षेत्री तो गेला, वेदविद्येचा पारंगत तो योगानंदशी झाला. नर्मदा तटी परिक्रमा त्या तसेच मानस भ्रमण, खडतर मार्गी ऐन 35 संपविले निज जीवन. सत्यभामा ही भगिनी त्याची सोज्वळ सालस होती, मातेची ती भाव भक्ती ही तिच्याच ठाई होती. शिवपूजनाची व्रत वैकल्ये हेच जननीचे तप, अंतकाळी तो शिवही दिसावा असा अंतरी जप. पूर्ण जाहली मनोकामना व्यथा एक देऊनी, मायलेकीचे अद्भुत नाते गेले साकारुनी. शुद्ध बीजाचे पोटी उपजे जैसे रसाळ फळते, दामोदर वय संस्काराने झाले कळते वळते. अमरावती हा मोठा जिल्हा तयातले तहसील, केशवराव ही तिथे नोकरी होते जे सच्शील. कार्ये तत्पर कुणा नाडवी जनात त्यांचा मान, निर्भयतेने स्पष्ट बोलती होती वरिष्ठा जाण. गावोगावी बदली होता बिऱ्हाड ते हलवावे, जे जे येईल समोर ते ते ईशेच्छा समजावे. दामूचे ही शिक्षण सारे असेच फिरतची झाले,
अचलपूर कधी चांदूर मोशी अंती नागपुरी झाले. बुद्धिमान हा चौकस मुलगा तसाच संस्कारित, आज्ञांकित तो गुरुजनांचा करी सर्वांशी प्रीत. 11वीचे वर्ष म्हणून अमरावतीला आले, समर्थ शाळा समर्थतेने यशही देऊन गेले. माय पित्यांच्या आनंदाला नभता पारावार, स्थापत्यशास्त्रे प्रवीण व्हावे ऐसा मनी विचार. जरी गरिबी हितपुत्राचे मनी जाणुनी माता, निरोप देता दूर सारिती ममता वात्सल्यता. माय पित्यासी वंदन करिता स्फुंदित तो दामोदर, मनास आवरी माय सावरी नेत्री ये गहिवर. श्रद्धा निष्ठा घेऊन हृदयी नागपुरी तो आला, स्थापत्याचा विद्यार्थी तो यौवन जीवनी आला. परिस्थितीची जाणीव सारी दामुमनात होती, तात धाडिती खर्ची रक्कम खंत एकती होती. काटकसरीचे जिणे जगावे द्रव्यार्जन जे काही, दामोदर ही उमेद घेऊनी नागपुरी तो राही. खोली भाडे फिया पुस्तके आणिक खानावळ, हिशेब करिता हाती धनाचा बसेना ताळमेळ. पायी जावे घरी शिजवावे एक वस्त्र नेसावे, देव कसोटी पाहात होता कधी उपाशी रहावे. असेच गेले 2 मास अन ऑगस्ट महिना आला, देशभराते क्रांतीवीरांच्या क्रांतीचे वही फुटला. छोडो भारत भारत छोडो ऐसे रण पेटले, महात्मा गांधी संगी सारे सत्याग्रही उतरले. सत्याग्रहीना निपटायाला उठे इंग्रजी फौज, देशद्रोही म्हणून चिरडती मनी मानती मौज. पकडा पकडी लाठी हल्ला गोळीबार तो होई, निर्घृणतेने नाहक कुणी तो प्राणावंचित होई. संचाराची शहरी बंदी गस्त लष्करी होती, कुणी ओरडे कुणी विव्हळे पाणी पाणी वदती. अशाच एका दृश्याचा तो दामोदर हो साक्षी, मित्रतयाचा समोर त्याच्या गोळीचा हो लक्षी. परिस्थितीचा विचार करूनी ठरले परत फिरावे, अमरावतीला जाऊ आता शिक्षण बंद करावे. देशप्रेम हे उसळून आले वाटे भरती व्हावे, लष्करी जाऊनी देशासाठी प्राणार्पित ते व्हावे. विचार मनीचा क्षणी मावळे आठव सदनी येता, माय पित्यांचे कष्टची दिसले गरिबीतही जगता. हाल अपेष्टा त्यांनी साहिल्या आम्हास वाढविताना, विसरून जावे काय मुलांनी स्वतंत्रते जगताना. मातृपितृ हे ऋणची पहिले त्याची ना उतराई, कर्तव्याने प्रथम करावी थोडी ती भरपाई. दामोदर हा तरुण देखणा पोरस वदा झाला, तात्या नामे सर्व बोलती घरी दारी त्याला. तात्या आले जबलपुरासी विचार मनी बांधुनी, मिळे चाकरी स्वीकारावी कुणान अवलंबुनी. आर्तमनीचा विचार कुठला असतो ईश संकल्प, परितयासी मनी नसावे कुठले तेच विकल्प. तसेच घडले तात्यांचेही जबलपुरासी येता, ओळख केवळ निमित्त होते भाग्य उदेले आता. नागरी नाते हिशेब लष्करी अर्ज तिथे तो केला, मुलाखतीचा फारस न होता कार्या रुजू झाला. एक स्वप्न ते पुरे जहाले कमावते पण आले, माय पित्यांचे ऋण फेडाया स्वप्न नवे रेखिले. पगार अर्धा घरी पाठवू अर्ध्यामधी त्या राहू, गरजे पुरते खर्च करू अन पुढचे शिक्षण घेऊ. उठुनी पहाटे घर आवरावे दिवसा कचेरी काम,
संध्याकाळी उरली कामे मुळीन तो विश्राम. एक कांबळे खाली अंथरी पांघरी चादर एक. कुणान मागी कष्ट न सांगी म्हणे चालले ठीक. ऐशारी ती दिवस चालती जरा स्थिरता आली. कष्ट जरी पण सौख्य उरीचे स्वतंत्रता ती आली. पर्व पहिले सर्ग 3 समाप्त.